अलगशे डोकं दुखत आहेस आता फोनला। हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। कशात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल। तर इथे माझी जाऊ आली आहे नाईट ड्युटी करून आत्ताच घरी आल्या त्यांना त्यांच्या ड्युटीवरचाच फोन, तर त्या ड्युटीबद्दलच त्या काहीतरी बोलत आहेत फोनवरती आणि मला इथे जराही बरं वाटत नाही आहे, कणकण होत आहे। काल तुम्ही बघितलंच तर काल हा बाजार मी आणला आणि तसाच ठेवून दिला, कारण मला काल खूपच कणकण होत होता आणि माझे पाय सुद्धा दुखत होते। मग आता शेवटी तो बाजार मला बघत होता, मी त्याला बघत होती, मग ते काही कोणी करणार नव्हतं, ते मलाच करावं लागणार। शेवटी मी ते बाजारचा पिशव्या उचलला, थोडासा फ्रीज साफ केला आणि बाजार लावून दिला। बाजार पण तूच आण आणि बाजार पिशवीमधून पण बाहेर तूच काढ आणि फ्रीजमध्ये सुद्धा तूच लाव आणि तो भाजीपाला आणलाय तो पण धुवून तूच घे। एवढं काम करून सुद्धा मला अजूनही त्याच कमेंट येतात, तू बाई फक्त रील बनवते आणि तुझी जाऊ काम करते। अब तो भाई तुम मार ही दो मुझे, मेरा सिर लो और दीवार पे पटक पटक के फोड़ दो। त्यांना फक्त मी रील मध्ये मटकताना दिसते, पण मी एवढं काम करते ते त्यांना अजिबात दिसत नाही। असो, अपनी अपनी सोच। डस्टबिन मध्ये टाकते, आता काहीच ना डस्टबिन मध्ये टाकते, डस्टबिन मध्ये टाकते। हा मी डस्टबिनच आहे आता। अरे तुझे ना गो तुझ्यामुळे पडला ना, तुझ्यामुळे हे बघ, हे पण तोडलं तू आणि ती भांडी पण पडले तिथे। पूर्ण घरातल्या वस्तू या मुलीला खेळायला कमी पडतात। मी कोणतंही काम करत असेल ना तर ती प्रत्येक वस्तू हिच्या हातात आली पाहिजे आणि मी तिला दिलीच पाहिजे, नाहीतर ही अशी करते। इथे फ्रीजचे भांडे घेऊ दिली नाही तर त्या साईडला गेली, तिथले फ्रीजचे भांडे उचलले, मला म्हणते हे दे, मी म्हटलं ठेव मुकाड्याने। त्या सामानापैकी मम्मीने काहीच दिलं नाही म्हणून तिने पूर्ण घर डोक्यावर उचललं। शेवटी मग मी तिला जवळ घेतलं आणि शांत केलं। मी खराब आहे ना? नू मम्मी छान आणि मी खराब। बोलू नको माझ्याशी मग आता। मी खराब आहे की छान आहे? खराब छान आहे, मी छान आहे, मी खराब आहे, मी छान आहे, तू छान आहे, हो मी खराब आहे, मी छान आहे, तू खराब आहे का? नाही मी छान आहे। तुला माहिती तू छान आहेस की काय? मी छान आहे, मी काय आहे? तसं म्हटलं तर तिला रडायला बरं, करा म्हटलं तर रडायला बरं। एवढी चालाक, एवढी चालाक, म्हणजे मी जसं म्हटलं ना तिला की मग ती रडत बसेल। कोणती पण आली आहे। हसून हसून रड यायला लागला मला। सांगितलं तर रडत बसशील। छान आहे, अच्छा मी छान आहे, मी खराब आहे का? व्हेरी चालाक ब्रो। अरे माझा टिक्का, तुझं टॉवेलला पुसून काढला माझा टिक्का। तू खराब आहे, नाही तू छान आहे, तू छान आहेस, मी खराब आहे। बोलू नको माझ्याशी, तू छान आहे, तू छान आहे, मी खराब आहे। नाही तू पण छान आहे। सोमवार स्पेशल रेसिपी वांगे। सोमवार स्पेशल हो तो हमेशा आती रहती। मस्त केलं तू सोमवार स्पेशल। तुला थोडं शांत केलं, त्यानंतर जे उरलेलं माझं काम होतं बटाटे वगैरे लसूण लावायचं ते लावलं। तुझा सुद्धा लगला नाही, लगला हे काय इकडे ठेवून दिलं, तिकडे ठेवून दिलं काय पुण्याचं ते भोपळी तिथं बस इकडे पण ते तिकडे सगळ्याचं सभ्य हो खरंच। हो का?
आणि मला नाही आहे काकडी पसंत. हा आम्ही दोघी जेवायलाच बसलो होतो तेवढ्यात आले पार्सलवाले दादा माझं पार्सल घेऊन. मग काय केलं, त्यांना फोन पे आली, कैरीवरती मीठ टाकलं आणि खात पण आहे. हा कसा आला बघा पाठीमागे. अरे क्यू आंबट आहे का? मला बघा किती सुंदर करून ठेवा. बहुत कडू आहे, बहुत आंबट आहे ना बिट्टू. खूपच आंबट आहे. एवढी कैरी आंबट आहे ही. हे हो ना, खूपच आंबट आहे ना बिट्टू. पप्पाला बोलावते. हा बोलव जा. तू बोलव मग नंतर मी बोलवते. नाही तू बोलाव. आरुच अंकल आता तू आले नाही. शिशा पप्पा. कोण बोलवत आहे? कोण बोलवत आहे? ये आले. मी बोलवत आहे बिट्टू आहे. मी बोलवत आहे बिट्टू आहे. मी बोलवत आहे बिट्टू आहे. येते का? जा जा. नाही मी 2 मिनिटात आलो ना. नको. अरे इथे येथे चालू आहे ना. तू बंद कर दो. चल ये. पडशील ग अटकलू. तसं नको बसू, अशी आहे. बिट्टू तू मानव थोडी नाही, पप्पा आहे, उंच आहेत ना ते. लागते डोकं. डाऊन डाऊन. माझा हात तुटला. कसा काय तुटला तुझा हात? इथे तुटला. आलो मी आज. डोर डोर डोर. अरे डोर उघडा आहे ना. मी आलो ना 2 मिनिटात थांबलो. मी पाणी नाही बिट्टू, पप्पा तसेच उल्लू बनवतात 2 मिनिटात. तिकडे टीव्ही बघत बसतात. मी पाणी पितो ना. नाही ग पिल्लू, मी वॉटर पितो. नाही पिल्लू, पप्पा खोटं बोलतात. 2 मिनिटात मी आलो. नाही बिट्टू, तुला उल्लू बनवतात पप्पा. उल्लू बनवतात उल्लू. मी वॉटर पितो. नाही पिल्लू, नाही सोडू नको. उल्लू बनवतात पप्पा. तिकडे जाऊन टीव्ही बघतात. तू बसते का तिथे? आम्ही तिघी तयारी करून जातोय मोबाईल घ्यायला आणि इथे मध्येच भूक लागली जाऊला, तर तिथे त्यांनी एक केळ खाऊन घेतलं. मी झाली इथे तयार छान मेडी फ्रॉक घालून. आणि इथे मी बिट्टूची टकली कव्हर केली आहे टोपीने, कारण की ती छान दिसत नव्हती टकली. किती कोंबल्याचे तोंड. कोंबडा नाहीये, बनाना. आते जाते रोग रहेंगे और तू क्या रोक के रहेगी. आणि तू रोड चुकवला, आपल्याला त्या साईडने जायचं होतं. आता एवढं हो. इथे आलो आम्ही क्रोमा शॉप मध्ये आणि आमची लालपरी लावली साईडला. शॉपच्या आतमध्ये गेल्या गेल्याच आम्ही मोबाईल बघायलाच लागलो, तर इथे बिट्टू माझा हात सोडून पळाली पण. आणि इथे त्या बावलांसोबत काहीतरी बोलायला लागला. मी गेली आणि पकडून आणलं तिला परत आमच्या इथे, पण ती ऐकायला तयार नाही. नुसतं त्या शॉप मध्ये फिरत होती, डान्स करत होती. पुढे दिसेल तुमच्या दोघींचं तिथे काय सुरू आहे मला काही करायचं नाही, पण मी इथे फुल एन्जॉय करेल. आम्हाला तिथे गेल्यानंतर त्यांनी 2 फोन दाखवले आणि आम्ही दुसरा फोन बघत होतो, तर तिथे बिट्टूला दिसलं पोस्टर खाली. बिट्टूला वाटलं ते वाजवायसाठीच आहे का, तर बिट्टू मस्त त्याला पंच मारत होती. वो हो आता बस ये. जसं लयच माझ्या बहिणीला फोन मधलं समजते. क्लिअरिटी दाखवत आहे. हो सोफा नाही आहे बसायला, तो तिथे आहे सोफा. मम्मा सरळ जा तिकडे सोफा. राहू दे तिकडे, जाऊ नको. ते रागवता. आले काका इकडे घे. नको
ये पटकन आले आले आले. आता इथे शांत राहा, मारतात ते. ही मुलगी. फोन सिलेक्ट करायला मेनूने 15-20 मिनिटं घालवले. त्यानंतर झाला आमचा एक फोन सिलेक्ट. आता तुम्हाला असं वाटेल मॅडम तर गेल्या होत्या आयफोन बघायला आणि घेतला OnePlus. तर त्याचं असं झालं, मी तर घ्यायला आयफोनच गेली होती, पण iPhone 16 Pro Max याची प्राइस आहे 1.5 लाख रुपये. मग मी तो कॅन्सल केला. मला घ्यायचा तर आहे आणि मी त्याला घेणार नक्की, मग तो EMI वरती असो किंवा कॅश, आणि तो घेणार फक्त माझ्या पैशाने. जेव्हा वेळेस माझ्या पैसे येतील त्यावेळेस मी नक्की घेईन. माझे 30 मिनिट आम्हाला दिल पे पत्थर रख के मोबाइल ले लिया. ये है नकली खुशी. अटकू बाई, चला चला बाय. हो घरी. हो झालं ना घेऊन तिचा. मी तर तुम्हाला माहितीच आहे मटकाबाई, आणि आज नवीन ड्रेस घातलाय तो पण प्रमोशनचा आहे, म्हणून म्हटल्यावर एक व्हिडिओ तर झालाच पाहिजे. फोन घेतल्यानंतर हे होत आहे आमचं बिल, आणि बिल जे आहे ते आहे एकदम कॅश आणि होत आहे ऑनलाईन थ्रू. तिथे सोफ्यावर जाऊन बघत आहे मॅडम. फोन पाहिजे ना तुम्हाला? फोन पाहिजे ना, घ्या मग फोन. झाले पे, ले लो हाथ में फोन और नाचो. आता घेतला ना, आता मन नको दुखू देऊ तुझं. तर इथे फोन ओपनिंग करायचा मान भेटला आहे मला. घेतलाय फोन जाऊ बहिणी, पण तो खोलायचा मान भेटलेला आहे मला. आणि मी तर फोन असा ओपन करत आहे की जसा तो आयफोनच आहे. असो कसाही असो, पण शेवटी आपल्या मेहनतच्या पैशाचा आहे तो. 1 रुपयाचा का न असो, मग तो आपल्यासाठी आयफोनच असतो बरं का. चलो भरो उसको पिशवी में और चलो. चला चला. फोन घेऊन निघालो आम्ही घराच्या वाटेने. हे आमचं टकलू बसलंय पुढे नू मम्मी जवळ. जाता जाता मध्येच दिसला आम्हाला किराणा शॉप. तिथून घ्यायचे होते आम्हाला थोड्याशा वस्तू. बिट्टू बिट्टू हरवशील. अरे बापरे, होय ते दीदी मारते. ठेवून दे बाबा, ते ठेवून दे. ठेवून दे, घे मग. आता ते पण मला विचारतं का त्याच्यात ML साईज आहे का? ML असतं ना याच्यावर. नाही याच्यावर नाही, याच्यावर आहे पण हिरो किती महाग आहे, 120. याच्यावर तर नाही दिसत आहे. तीच घे. अरे तिकडे पडशील, कोणी नाही तिकडे. चल ये, चल झालं आपलं, चला. हा रख दो फिर. इथे घेतल्या आम्ही कचऱ्याच्या पिशव्या. नाही नाही ठेवून दे, एक एक काढून आणत. ठेव ठेव पटकन, नाही तर देईल फटका. लवकर ठेव ठेव. कपडे शोधते का? येतं कशासाठी? बसते कपडे बघत ती. आली आली ती बॅक मारते तुला. घे ग दीदी पकडीला. ती बघत आहे. चल दुकानात की मीनूच हे घेऊ का ते घेऊ का? पहिला घरात जागा ठेवायला हे भंड्या घे, भंड्या. तिथून सरळ निघालो दुसऱ्या शॉपिंग मध्ये आलो. मगाशी बिट्टूला काहीच दिलं नाही, तर इथे आल्या लगेच बिट्टूला दिला हा केक.
आता ना मी मस्त रील बनवत होती आणि आता आमच्याकडे काही स्टँड नाही आहे आणि आम्ही यूज पण करत नाही, कारण आमचं जिथे ठेवला मोबाईल तिथे आम्ही आमची रील काढत असतो. आता माझी जाऊ काय म्हणते, जशी की मी स्टँड आहे, मला असं हलवायचा, असं करायचा. अरे मी माणूस आहे, एक तर इतके वेळीची घेऊन हातात उभी आहे, माझा तो हात दुखतोय, पण बाईचं चुल असं करणार तसं करणार. अरे मी स्टँड नाहीये, मी स्टँड नाहीये. सॉरी दीदी. तर अशा रीते आमचे रील संपन्न झाला. आता एकच ना. अरे एकच काढला, अजून काढते, थांबा थांबा. मगाशी मॅडम आवरत नव्हत्या, आता घरी आल्यानंतर एकदम शांत बसल्या. काय झालं काय माहिती, माझ्या मांडीवर येऊन अंग टाकून बसलेले आहेत. जाऊबाई करतायत इथे स्वयंपाकाची तयारी आणि मॅडम माझ्या मांडीवरच बसलेली आहे अजूनही. इथे लागली बिट्टूला भूक, तर मीनूनी पटकन चपाती बनवून दिली आणि मी भुर्जी बनवली. काय करायचं काय, मी सर्व सोडलं की तुम्हाला काहीच कळत नाहीये. मोबाईल ते सर्व एकदम. हा फोन तर जाऊनही घेतला, पण माझं डोकं एवढं खराब केलं. हा फोन कसा उघडायचा, याच्यात सिम कार्ड कसं दाखवायचं, काय कसं करायचं, आता तुम्ही पुढे बघाच की माझा किती दिमाग खराब केलेला आहे. आता इथे आम्ही डाटा ट्रान्सफर करतोय नवीन फोनमध्ये. नाही नाही, हे खेळायला नसते ना घ्यायचं. तुला का असं वाटतं की बिट्टू एवढी शांतपणे करू देणार आहे? अरे जल्दी चलो, बारिश हो रही. बाप रे, मी झाकून भरून ठेवले होते मगाशी, उबडे आबडे मारून ठेवले. बरं झालं त्याला पावसाचा आवाज आला. आता बिट्टू तुझे पप्पा कसे येतील, तुझे पप्पा कसे येतील आता? पाऊस मध्ये असंच येणार, पाऊस मध्ये असंच येणार. तू चुडेल गाणी झोपत जाणार, चुडेल असते तू. बिट्टूचे पप्पा गेले जेवायला बाहेर आणि येणार आता पावसात भिजून, है ना बिल्लू? आणखी त्याच्यात बिघाड होईल. मुद्दाम बसली शिंतू माझ्या भरोशावर. सांगा बरं, तिला ते सिम कार्ड टाकता येत नाही काय बाई आहे. भगवान कहा रे तू. हे पिवळं का झालं? खराब झाला फोन माझा. Oh my God, पिवळा. तो म्हणजे नवीन पाहिजे आहे आयफोन 11 प्रो. याच्यात घालायचं बाई, एवढं माहित नाही का? बापरे, एकच सिमचा आहे का हे? 2 सिम आहे ना बाई, 1 आणि 2. ज्यात हुशार पण नागपूर, मलाही माहिती. मग माहित होतं तर का नाही केलं? एवढे 1 तास घालवले ना तू याच्यात. म्हणजे त्याच्यात 2 सिम असतात. ये नए जमाने की सिम है, सिम 2. एवढी सगळ्यात होती मी की त्या मोबाईलला हातही नाही लावा वाटत होता मग अशी भीतीतून काढायला. एकदा घेतला माणसाने. सगळ्यात म्हणजे मी काहीच काम करत नाही त्याच्यात, आणि त्यात काही दिवस तो वागाच लागेल मला, तो ओझ्यासारखा. मला टेन्शन नाही आलं, फक्त बापरे मी काहीच नाही करत आहे याच्यात, मला काहीच गरज नाही ना, मी फक्त असं एक पाहिजे मला, म्हणून मग मी म्हणजे तो फोन तर जाऊन शॉप मधून घेतला, पण डोकं माझं खराब केलं. जसं की मीच तो दुकानदार आहे त्या फोन मधलं यांना सांगणार. फोनचा डाटा ट्रान्सफर होईपर्यंत, सिम कार्ड टाकून देईपर्यंत सर्व यांना सांगावं लागलं. मगापासून जाऊन माझं खूप सारं डोकं खाल्लं, आता अजून डोकं खातील म्हणून पहिलाच म्हटलं चला मला झोप आली. शेवटी मी उठता उठता त्यांनी मला एक विचारलंच की याच्यामधून आता फोन लागते का. म्हटलं आता तुझं डोकं घेईल आणि डायरेक्ट भिंतीवर मारेल. आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय.